म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी संविधान के तिरंगे तरफ. संविधान शुरू कर. आम्ही भारताचे लोक भारताचे सर्व समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून देश गौरवासाठी दिल्लीचे आजचा परिपाठ अतिशय सुंदर झाला. याच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. परिसर स्वच्छता सुंदर केली यासाठी जोरात टाळ्या वाजवा. वर्गात जाताना सगळे रांगेत जावे आणि शिस्तीचं पालन करावे. खोटी सूचना डोळे सगळे
तर सर्व शिक्षकांनी आम्हाला शिक्षक बनवण्याची परवानगी दिली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. नमस्कार, माझ्या शाळेचे नाव श्री गंगा विद्यालय निगोज. मी आता 5वी शिकत आहे. आज आपण इथे 5 सप्टेंबर शिक्षक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. प्रथम तुम्हाला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 10वीच्या वर्गात प्रत्येक मुलांनी शिक्षक बनले होते आणि आज परिपाठ केला. ढवळे सरांनी सूचना सांगितल्या होत्या आणि आम्ही वर्गात गेलो. प्रथम तास आमचा मराठीचा होता आणि पल्लवी टीचरांनी आम्हाला मराठी खूप छान शिकवली. मराठीचे वर्णन केले आणि मग प्रत्येक तासाला प्रत्येक शिक्षक येऊन आम्हाला उत्तम प्रकारे शिकवले आणि कलेच्या तासाला सर्व शिक्षक आमच्या वर्गात येऊन आम्हाला चित्र काढून दाखवले आणि चित्र शिकवले. आणि मग आज आपण इथे शिक्षक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. एवढे बोलून मी माझे भाषण संपते. जय हिंद, धन्यवाद. माझे नाव श्रुती अशोक नरवडे, शाळेचे नाव श्री गंगा विद्यालय निगोज. आज शिक्षक दिन. सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 10वीच्या मुलं-मुलींनी आम्हाला सर्व विषय खूप छान शिकवले. शिवराज सरांनी आम्हाला गणित हा विषय शिकवला. त्रिवेणी टीचरांनी आम्हाला इंग्रजी हा विषय शिकवला. आम्हाला इंग्रजी विषयात खूप मजा आली. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. मी आज तुम्हाला शिक्षक दिनाविषयी काही 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतचित्ताने ऐका, ही माझी नम्र विनंती. आज 10वीच्या वर्गाने आम्हाला खूप छान शिकवले. त्रिवेणी दिदी म्हणजे त्रिवेणी टीचर यांनी आम्हाला इंग्लिश हा विषय खूप समजून सांगितला. शिवराज सरांनी आम्हाला गणित हा विषय खूप छान सुंदर प्रकारे समजवला आणि शिल्पा टीचरांनी आम्हाला कला हा विषय खूप 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 छान शिकवला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे नाव प्रणव दीपक गायकवाड. माझ्या शाळेचे नाव श्री गंगा विद्यालय निगोज. सर्वप्रथम सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आम्हाला मराठी या विषयाला आम्हाला जे प्रश्न कळाले नाही ते पल्लवी टीचरांनी खूप छान समजून सांगितले व त्यांनी मराठी हा विषय खूप छान धडा शिकवला. आणि शिवराज सरांनी सुद्धा आम्हाला जे गणित कळाले नाही ते सुद्धा समजून दिले. इंग्लिश या तासाला आम्हाला खूप मजा आली व चित्रकलेच्याही तासाला आम्हाला खूप मजा आली. धन्यवाद. माझे नाव कार्तिकी जगदीश्वर. मी आता 5वी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव श्री गंगा विद्यालय. आज आमच्या शाळेत शिक्षक दिन 5 सप्टेंबर शिक्षक दिन आम्ही साजरा करीत आहोत. आज आम्हाला सर्व शिक्षकांनी खूप छान शिकवले व प्रश्नही विचारले. शिवराज सरांनी आम्हाला गणित दिले, ते आम्हाला आले नाही म्हणून त्यांनी आम्हाला समजून सांगितले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद. नाव तेजस्विनी उच आहे. मी आत्ता 6वी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव श्री गंगा विद्यालय निगोज आहे. आमच्या वर्गात कार्तिक सर, विनायक सर व शिवराज सर आले होते. त्यांनी आम्हाला खूप छान गणिताचा विषय शिकवला. एक गणित आले ना तर त्यांनी आम्हाला समजून सांगितले. आम्हाला गणित विषयाला खूप मजा आली होती. व नंतर समीक्षा टीचर आल्या होत्या. त्यांनी आम्हाला मराठीची कविता माय ही खूप छान शिकवली. त्यांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 5 सप्टेंबर. आज आमच्या वर्गामध्ये नूतन टीचर आल्या होत्या. त्यांनी आम्हाला सायन्स हा विषय खूप छान शिकवला व आम्हाला समजून दिले. सर्वांना शिक्षक आदिती व्यवसाय पांढरकर. मी आता 7वी शिकत आहे. आमच्या वर्गात सिद्धी टीचर आणि आली सर आले होते. आली सरांनी आम्हाला गणित हा विषय खूप उत्कृष्ट प्रकारे शिकवला. आम्हाला हे गणित एक समजत नव्हतं, ते त्यांनी समजून सांगितले. सिद्धी टीचरांनी सुद्धा आमचे खूप उत्कृष्ट प्रकारे वाचन घेतले. समीक्षा टीचरांनी आम्हाला सायन्स इंग्लिशमधून, सेमीमधून आणि मराठीमधून सांगितले. सगळ्यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझे नाव प्रांजली दीपक गायकवाड. आज आमच्या वर्गावर शिवराज सर हे आले होते. त्यांनी आम्हाला गणित खूप छान शिकवले आणि बाकीच्या टीचरांनी आमचे वाचन घेतले.
तुम्हाला सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. वतीने तुम्हा सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. कृष्ण यांचा जन्मदिवस आहे. आज आपण हा दिवस शिक्षक दिन म्हणूनही साजरा करतो. आज आपल्या विद्यालयामध्ये शिक्षक दिन आज हा दिवस साजरा होत आहे. सर्वप्रथम आमच्या वर्गावर सुयश धवन सर आले. त्यांनी आमचे वाचन घेतले. दुसऱ्या तासाला आमच्या वर्गावर कीर्ती टीचर आल्या. त्यांनी आम्हाला सायन्स या विषयातले मेन पॉइंट सांगितले व पाठ करायला लावले. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या परीक्षेसाठी व भाविक हा सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस. हा दिवस आपण कारण उद्या सुट्टी असल्यामुळे आज आपण शिक्षक दिन साजरा करत आहे. प्रथम आमच्या तासावर सुयश सर आले. त्यांनी आम्हाला इंग्लिश विषय हा खूप चांगल्याप्रमाणे शिकवला व वाचन घेतले. दुसऱ्या तासाला कीर्ती मॅडम आले. त्यांनी आम्हाला सायन्स हा विषय शिकवला व IMP प्रश्नही सांगितले. तिसऱ्या तासावर आमच्या मेहर मॅडम आल्या. त्यांनी आमचं मराठीचं वाचन घेतले व प्रश्न विचारले आणि मुलांनी उत्तरही दिले. काही मुलांनी दिलेही नाही. तर चौथ्या तासावर शिवराज सर आले. त्यांनी आम्हाला गणित खूप चांगल्या प्रमाणे शिकवले. एवढे बोलून प्रथम 10वीच्या वर्गाला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 5 सप्टेंबर सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जे वाढदिवस, या दिवशी आपण शिक्षक दिन साजरा करतो. आज 10वीच्या वर्गाला शिक्षक बनण्याची संधी आलती. सर्व वर्गांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला असं असे नाही. काही वर्गांनी टंगळमंगळ केली पण ते त्यांनी सहन केले. त्यांना पण अनुभव आला असेल की शिक्षकांना किती त्रास होतो. आणि एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. परत एकदा सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम सर्व लोकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर सर्वप्रथम सुयश सर आमच्या वर्गावर आलते. त्यांनी आमचं वाचन घेतलं. पण आली सर होते ते लय वेळ आमच्या वर्गावर थांबले. आम्हाला अभियांत्रिकी शिकवलं, प्रश्न विचारले आणि मला त्यांचं शिकवलेलं खूप आवडलं. बाकी टीचरांनी पण खूप छान शिकवलं, जसं की मेहर मॅडम. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. शिक्षकांना माझ्याकडून शुभेच्छा. अर्थानं उद्या आहे, परंतु सुट्टीच्या कारणानं शिक्षक दिन आज आपण साजरा करतोय. शिक्षक म्हणजे कोण, तर आता आज 10वीच्या विद्यार्थ्यांना कळलं असेल शिक्षक कोणाला म्हणायचं, शिक्षक काय करतात, आहे की नाही, अनुभव आला असेल. तर हा अनुभव देण्यासाठीच या ठिकाणी शाळांमध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा हा जन्मदिवस आहे आणि त्यांच्या इच्छेसाठी, म्हणजे त्यांची इच्छा होती की शिक्षकांच्या कार्याचा गौरव झाला पाहिजे. आणि तो गौरव कसा करायचा, तर खऱ्या अर्थानं तो शिक्षक दिन साजरा करून हा त्यांचा गौरव साजरा केला जातो, जन्मदिन साजरा केला जातो. तर शिक्षक म्हणजे शिक्षकाकडे अगाध असं ज्ञान असतं आणि त्या ज्ञानाच्या जोरावर जगामध्ये शिक्षक एक वस्तू आहे किंवा एक गोष्ट आहे की तीच फक्त जगाला बदलू शकते. कोणालाही बदलण्याचं सामर्थ्य शिक्षकामध्ये आहे. असं म्हणतात, पेनाला तलवारीपेक्षा जास्त धार असते. तलवारीला जेवढं काम करता येत नाही तेवढं एक लेखणी काम करून जाते. आणि याची उदाहरणं तुम्हाला आपल्या अवतीभोवतीच्या परिसरामध्ये आढळतात. आपण पाहतो पेपरमध्ये बऱ्याच ठिकाणच्या बातम्या येतात, लिखाण येतं, काय ही सगळी माहिती आपल्याला कोणाच्या तरी लेखणीतून कळते. आणि म्हणून असं म्हटलं जातं की पेन ही अतिशय धारदार वस्तू आहे आणि तिचा उपयोग आपण सर्वांनी करायचा आहे. आम्ही तर करतोच, पण तुम्ही सुद्धा करायचा आहे. आणि विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना काय करायचंय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सगळ्यात प्रथम शिस्तप्रिय बना. आज या विद्यार्थ्यांनी तुम्हाला येऊन जे काही शिकवलंय ते शिकवणं महत्त्वाचं नाही, त्यांनी वर्गात तुमच्या समोर येऊन डेअरिंग करून स्वतःचं धाडस दाखवून वर्गात मुलांसमोर बोलले, घेतलेला विषय आपापल्या परीनं समजून देण्याचा प्रयत्न केला. पण आपण असे आहोत की समजून सांगतात काय आणि आपण ऐकतो काय, आहे की नाही. तर इथून पुढं सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, अपेक्षा मस्त असतेस, लक्षच नसतं कोण काय सांगतंय, कोण काय बोलतंय,
2-4 वाईट शब्द कोणी आपल्याला बोलू नाही जाईल तरी आपलं लक्ष नाही कोणाकडे, आहे की नाही. ग्राउंडवर बसले, शांत बसलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. आणि जो जास्त ऐकतो ना त्यालाच लिहिता आणि वाचता येतं चांगलं. ऐकणं हे सगळ्यात मोठं स्किल आहे आणि ते प्रत्येकाकडे पाहिजे. समोरच्याला काय बोलायचंय, त्याला काय म्हणायचंय, त्याचं म्हणणं काय आहे, त्याच्या भावना काय आहे, हे सगळं ऐकून घेण्याचं काम विद्यार्थ्याचं आहे. शिक्षकाने बोलायचं असतं आणि विद्यार्थ्याने कृती करायची असते, आहे की नाही. आणि ती कृती तुम्हाला नाही जमली तर मग काय उपयोग नाही तुम्ही जे काही ज्ञान घेता त्याचं. आणि म्हणून सर्वांनी शिस्तप्रिय बनायचंय आणि वेळेला महत्त्व द्यायचंय, दररोज अभ्यास करायचा आहे. आणि या शिक्षक दिनाच्या माध्यमातून हेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतोय आणि आज हे विद्यार्थी करतील. यांनी तसं वास्तविक पाहता तुमच्या समोर काय बोलायला पाहिजे हे वर्गामध्ये गेले. प्रत्येक वर्गात ज्याला ज्याला जो विषय मिळाला त्याने तो विषय शिकवला. पण हा शिक्षक होऊन हा विषय शिकवणं किती सोपं आहे, किती अवघड आहे. आलेले अनुभव, वर्गामध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय वाटलं, तुम्ही शिकवायला उभे राहिले, तुम्हाला धाडसानं शिकवता आलं का, धाडसानं बोलता आलं का, तुम्ही जे काही समजून सांगितलं समोरच्यांना समजलं का, समजलं असेल तर त्यांनी तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली का, दिली असतील उत्तरं तर आनंद होतो शिक्षकाला, आहे की नाही. आणि जर किती शिकवलं जीव तोडून आणि मुलांनी उत्तरच दिली नाही तर किती नाराज होतात शिक्षक, हे आज यांना कळालं असेल, आहे की नाही. आणि म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी वर्गामध्ये लक्ष द्यायचंय, शिक्षकांचं अगदी लक्षपूर्वक ऐकायचंय आणि आपला परफॉर्मन्स व्यवस्थित दाखवायचा. म्हणजे परफॉर्मन्स कुठं दाखवायचा आहे, परीक्षेमध्ये. विराजचं काय चाललंय, बोललेलं कळतच नाही वाटतं ना. ठीक आहे, आज तुम्हाला या ठिकाणी सर्वांना माझे सर्व शिक्षक सहकारी बंधू भगिनी आणि आज या ठिकाणी आजच्या दिवसापुरते झालेले शिक्षक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊन मी इथेच थांबते. धन्यवाद. गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. आज 5 सप्टेंबर साजरा करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. प्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपस्थित माझे सहकारी शिक्षक बंधू भगिनी आणि आजचे विद्यार्थी शिक्षक आणि विद्यार्थी बालमित्रांनो, आज आपण इथे 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. 5 सप्टेंबर हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण जेव्हा 12 मे 1962 रोजी राष्ट्रपती पदावरती विराजमान झाले त्यावेळेस त्यांचे मित्र त्यांनी ठरवलं की डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा वाढदिवस हा मोठा साजरा करायचा. कारण एक शिक्षक या पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत गेले आणि त्यासाठी त्यांचा गौरव म्हणून 5 सप्टेंबर हा दिवस साजरा करण्यासाठी किंवा वाढदिवस साजरा करण्यासाठी ज्यावेळेस सगळे मित्र त्यांच्याजवळ गेले त्यावेळेस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण त्यांना म्हणाले की माझ्या एकट्याचा जन्मदिवस साजरा करण्यापेक्षा मी शिक्षक या पदापासून राष्ट्रपती पदावर आलो म्हणून सर्व शिक्षकांचा 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करा. तेव्हापासून 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचप्रमाणे 5 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन म्हणूनही घोषित केलेला आहे. परंतु आपल्या भारतामध्ये 5 सप्टेंबर हा आपण सर्वजण तिरुपती बालाजी येथे जात असतो, तिथे त्यांचे शिक्षण झालेले आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण जेव्हा BA कंप्लीट केलं, BA कंप्लीट केल्यानंतर त्यांनी MA कंप्लीट केलं. त्यासाठी त्यांचा विषय होता तत्वज्ञान. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी 1908 साली BA ही पदवी प्रदान केली. त्यानंतर MA ही पदवी प्रदान केल्यानंतर त्यांना मद्रास ऑफ प्रेसिडेन्सी या कॉलेजमध्ये त्यांची पहिली नेमणूक झाली आणि तेव्हापासून ते शिक्षक या पदावरती विराजमान झाले. त्यानंतर ते कॉलेजला जेव्हा तत्वज्ञान हा विषय शिकवत होते त्यावेळेस ते इतके प्रसिद्ध झाले की त्यांना म्हैसूरच्या कॉलेजमध्ये त्यांना बोलवण्यात आले आणि 1921 साली ते जेव्हा म्हैसूर या कॉलेजमध्ये महाराजा कॉलेजमध्ये विराजमान झाले त्यावेळेस तिथे त्यांनी तत्वज्ञान हा विषय शिकवला आणि त्यामध्ये त्यांनी शिकवत असताना त्यांनी 1911 साली पुन्हा 2 ग्रंथ लिहिले. त्यामध्ये वेदांतील नीतिशास्त्र आणि समकालीन वेदातील धार्मिक स्थान हे 2 विषय त्यांचे इतके प्रसिद्ध झाले की त्यांना इंग्लंडमधील केम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड या विद्यापीठामध्ये ते विषय जे होते ते शिकवण्यासाठी म्हणजे त्यांनी लिहिलेले विषय हे शिकवण्यासाठी अध्यापनासाठी त्यांनी त्या विद्यापीठाने ते विषय घेतले. त्यामुळे त्यांचं तत्वज्ञान किती सुंदर आहे हे आपल्या लक्षात येईल.
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी लिहिलेले तत्वज्ञान लोकमान्य टिळक जेव्हा मंडाल्याच्या तुरुंगात होते त्यावेळेस त्यांनी वाचनासाठी दिले होते. त्यावेळेस लोकमान्य टिळक यांना त्यांचे तत्वज्ञान खूप आवडले आणि त्यावेळेसच त्यांनी भाषित केले की ही साधीसुधी व्यक्ती नाही, ही खूप महान व्यक्ती आहे आणि ही आपल्या भारताचे भविष्य घडवण्यासाठी खूप मोठे कार्य करणार आहे. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, विनायक सावरकर, त्यानंतर युनेस्को व इतर देशातील सर्व लोकांनी त्यांना खूप मोठं असं घोषित केलं. त्यानंतर त्यांची नियुक्ती 1931 ते 1935 या कालावधीमध्ये आंध्र प्रदेश येथे त्यांना कुलगुरू या पदावरती विराजमान केलं. 1936 साली त्यांना सर ही किताब मिळाला. त्यानंतर 1939 ते 1945 साली ते बनारस विद्यापीठाचे कुलगुरू झाले. त्यानंतर 1948 साली त्यांनी आपले संविधान तयार करण्यासाठी त्यांची शिफारस करण्यात आली. अशा पद्धतीने डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे शिक्षक या पदापासून खूप मोठ्या पदावरती विराजमान झाले. तर 1952 ते 1962 या सालापर्यंत ते भारताचे उपराष्ट्रपती म्हणजे 10 वर्ष त्यांनी उपराष्ट्रपती पद घोषविले. तर 1962 ते 1967 या सालापर्यंत त्यांनी भारताचे राष्ट्रपती पद विभूषिले. अशा या महान नेत्यास माझे कोटी कोटी शतशः प्रणाम. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते आणि जाता जाता सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. जमलेल्या विद्यार्थी मित्रांनो, आज 5 सप्टेंबर म्हणजे उद्या खऱ्या अर्थाने 5 सप्टेंबर आहे. काही शासकीय सुट्टीमुळे आज आपण 4 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला आहे. शिक्षक दिन साजरा करण्याचा एकच हेतू असतो, विद्यार्थ्याच्या अंगी जे काही कलागुण असतात भविष्यामध्ये तो विद्यार्थी काहीतरी होणार आहे, याच्यातून काहीतरी प्रेरणा विद्यार्थ्यांमध्ये मिळावी म्हणून हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा. असं म्हटलं जातं की जावे त्याचे वंशा तेव्हा त्याला कळेल शिक्षक होण्यासाठी काय पात्रता असते आणि आपल्याला 1 दिवसाचं शिक्षक व्हायचं आणि आपल्याला किती तयारी करून वर्गामध्ये जायचं, मुलांच्या पुढे उभं राहून नंतर आपल्याला ज्ञानदान करतात. एखादा मुद्दा जर शिकवायचा असेल किती अडचणी येतात आणि आपले जे शिक्षक आहे वर्षानुवर्ष आपल्याला वर्गामध्ये ज्ञानदान करत असताना सर्व विद्यार्थ्यांना समावेश घेऊन कसं ज्ञानदान करतात, कसं शिकवतात हे तुम्हाला याच्यातून कळायलाच असेल. मला एकच सांगायचं की विद्यार्थ्यांना की ज्याच्यातून आपल्याला ज्ञान मिळेल तो आपला गुरु आहे. शिक्षकच हा एक तर आपला गुरु आहे नाही. पुस्तकातून ज्ञान मिळालं पुस्तक आपला गुरु आहे, निसर्गातून ज्ञान मिळालं निसर्ग आपला गुरु आहे. रवींद्रनाथ टागोरांनी निसर्गामध्ये राहून ज्ञान मिळवलं, निसर्ग त्यांचा गुरु होता. ज्ञानदेवांचं उदाहरण जर सांगायचं तर त्यांचे थोरले बंधू निवृत्तीनाथ हे त्यांचे गुरु होते. मला मागच्या गुरुपौर्णिमेला सांगितलं होतं 10 वर्षाची चिमुरडी होती मुक्ताबाई. 1400 वर्ष ज्या योगी यांनी तप केलं होतं सांगदेवाने, तो मुक्ताबाईला शरण गेला आणि तिचं पाय धरलं आणि गुरुपानला म्हटलं मुक्ताबाईला. असं म्हटलं जातं, माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू सांगदेव योगी आणि तिला मानिले रे गुरु. म्हणजे 10 वर्षाच्या मुलीला 1400 वर्ष महान योगी जर गुरु मानत असेल, तुमच्यात एखादा असा गुरु तयार होऊ शकतो का नाही? बालपणीच काही विद्यार्थ्यामध्ये उपजत गुण असतात परंतु ते विद्यार्थी पुढे येत नाही. दुसरं उदाहरण सांगायचं असेल, राधाकृष्णन हे एक सर्वसामान्य पहिले शिक्षक होते. शिक्षकापासून देशातलं जे सर्वोच्च पद आहे राष्ट्रपती या पदावर त्यांनी 5 वर्ष काम केलेले. काही काळ ते भारत स्वतंत्र झाल्यानंतर उपराष्ट्रपती पद काम केलं. काही काळ ते रशियाचे भारताच्या वतीनं रशियामध्ये राजदूत म्हणून त्यांनी काम केलं होतं. सर्वपल्ली त्यांना एक पदवी दिली होती आणि राधाकृष्णांचं जे कार्य आहे त्यांच्या कार्याची आठवण राहावी म्हणून 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना सर्वांनी शिक्षक दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मध्ये शिक्षक दिन साजरा केला. हा शिक्षक दिन संपूर्ण देशभर अगदी उत्साहाने साजरा केला जातो. आता सगळ्यांनी सांगितलंय की उद्या 5 सप्टेंबर आहे, पण आपण सुट्टी असल्यामुळं आज साजरा केलेला आहे. आज
इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून शिकवण्याचं काम केले, त्यांना काय अनुभव आले आहेत ते त्यांनी सांगितले पहा. त्यानंतर शिक्षक दिन साजरा करण्यापाठीमागचा उद्देश, एक साधी व्यक्ती एका खेडेगावामधून शिक्षक होऊन देशाचा राष्ट्रपती होऊ शकते, हे उदाहरण म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. हे आपल्यासमोर आहेत पाहे, हे भारताचे राष्ट्रपती बनलेले आहेत. मग आज आपण शिक्षक दिन साजरा करतोय, याच्या पाठीमागचा उद्देशच असा आहे की तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी राहून चांगलं शिक्षण घ्या. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संधी येत असतात मुलांनो, लक्षात घ्या. त्या संधीचं सोनं करायला शिका. प्रत्येकाने आत्मविश्वासाने शिका. शाळेत येऊन आपल्याला येतंय, काही येत नाही असं कोणी समजायचं नाही. आज 10वीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्तम रीतीने कामकाज पार पाडलेलं आहे दिवसभर. त्यांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर या मुलांनी चांगला अभ्यास करून 10वीची परीक्षा चांगल्या मार्काने उत्तीर्ण व्हावी. आपल्या आईवडिलांचं, विद्यालयाचं नाव मोठं करावं, एवढीच मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करते. आणि त्यांच्या मनामधील ज्या इच्छा असतील, आकांक्षा असतील, त्या सर्व पूर्ण होत या शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि या ठिकाणी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण शिक्षक दिन साजरा करत आहोत, तर व्यवस्थित बसा, एकदम फ्रेश, अगदी 2च मिनिटांमध्ये फ्रेश, नाही का? 2च मिनिटांमध्ये आपला कार्यक्रम संपणार आहे. तर उद्या शिक्षक दिन आहे, आज आपण साजरा करतोय, सगळ्यांचं लक्ष पाहिजे. तर या शिक्षक दिनाच्या निमित्तानं पठाण आपले 10वीचे मोठे बांधव जे आहेत त्यांनी शिक्षकाची भूमिका केली, तुम्ही सगळ्यांनी बारकाईनं पाहिली, बरोबर? प्रत्येक माणूस जीवनामध्ये प्रत्येकामध्ये क्षमता आहे, प्रत्येकामध्ये क्षमता आहे. तुम्ही बसलेले जे बालक आहात, समोर बसलेले सगळे पहा, देशाचं उद्याचं भवितव्य आहे, भविष्य आहे. आपल्यामधून मेरगळ, नाव जरी मेरगळ असेल तुझं तरी तुझं काहीतरी करू शकतो. नावावर जाऊ नको, आहे की नाही? मेरगळ नावे बोलला परत येऊन जोडील धरून. तर आपल्यामध्ये खूप क्षमता आहे आणि त्या क्षमतेचा विकास करणं आपल्या हातामध्ये आहे. इथे समोर बसलेले मी सांगत होतो, नलिनी हे समोर इथे, आहे की नाही? अनेक सुंदर सुंदर छान छान विद्यार्थी पाठीमागे नरवडे बसलेली पहा, इतके सुंदर आणि छान विद्यार्थी आहेत. हे देशाचं उद्याचं भवितव्य आहे, भविष्य आहे. यामधून कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोण पण सांगता येत नाही, नाही का? एक सामान्य शिक्षक नव्हे, शिक्षकाला सामान्य म्हणूच रे. शिक्षक फार भयानक असतो, खतरनाक असतो, तुम्ही अनुभवले आहे की नाही? सगळ्यांना माहिती आहे. चौथमल कार्तिकला विचारा, शिक्षक किती भयानक असतो. रागवला तर किती भयानक होतो आणि आनंदी झाला तर तो किती आपल्या डोक्यावरती उचलून घेतो, हे तुम्ही शिक्षकाचं रूप पाहिलं असेल. एक असामान्य अशा प्रकारचा शिक्षक म्हणजेच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. ज्या राधाकृष्णनने आपल्या बौद्धिक क्षमतेच्या जोरावरती, कार्तिकी, बौद्धिक क्षमतेच्या जोरावरती एक सामान्य शिक्षक, हे सगळे आमचे शिक्षक बांधव पहा. जसं मी तुम्हाला म्हटलं की तुमच्यामध्ये कार्तिकी, तुमच्यामध्ये कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणीतरी बनून दाखवणार आहेत, तसेच आमचे शिक्षक जे आहेत, जसे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे देशाचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती बनले, तसे या शिक्षक बांधवांमध्ये सुद्धा ती क्षमता आहे की हे सुद्धा देशाचे राष्ट्रपती बनू शकतात. एवढी क्षमता त्यांच्यामध्ये आहे आणि यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवू जरा थोडसे. शिक्षक हा सामान्य नसतो, तो मुलामध्ये मूल होतो, लहानामध्ये लहान होतो आणि आपली कृती करत असतो. म्हणून आजच्या शिक्षक दिनाच्या निमित्तानं परकडे सर या ठिकाणी शेलर मॅडमने सांगितलं की गुरु, शिक्षक म्हणजे गुरु आहे.
गुरुवर ब्रह्मा गुरुवर विष्णू, इकडे कोण आहे? आज तुम्ही गुरुच्या भूमिकेमध्ये आहात, तरी सुद्धा आपल्यामध्ये शिस्त किती ही आपण स्वतःला पडताळून पहा. काहीतरी बनायचं असेल, पुढे जायचं असेल ना जीवनामध्ये, तर आपल्यामध्ये जी क्षमता आहे त्या क्षमतेला भोसले तो, त्या क्षमतेला आपण जागृत केलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट जी जीवनामध्ये, प्रत्येक गोष्ट पहा, आपलं मन जे आहे, मनाचं एक तुम्हाला विनोद सांगतो. मन प्रत्येक गोष्ट घडण्याच्या अगोदर आपल्याला कळत असते. प्रत्येक गोष्ट. मला शिक्षक व्हायचंय, मला शिक्षक व्हायचं म्हटल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर कुणीतरी एक अगोदर बनलेला शिक्षक उभा राहतो. अरे राहतो की नाही? मला डॉक्टर व्हायचंय, डोळ्यासमोर चित्र उभं काय राहतं? कोणतं चित्र उभं राहतं? आम्हालाच उभं राहतं का? आम्हालाच उभं राहतं का? डॉक्टरचं राहील ना उभं. मला इंजिनियर व्हायचंय, एका इंजिनियरचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं राहतं. अरे राहतं की नाही? मी काय बोलतोय कळतंय ना? तुम्हाला जे बनायचंय ना ते चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं राहील. एकाएकी तुम्ही त्या पदावरती जाऊ शकणार नाही. अगोदर आपल्याला ते चित्र बनावं लागेल, तेव्हा तुम्ही बोलू शकता. तुम्हाला की मला देशाचा राष्ट्रपती व्हायचंय आणि ते चित्र तुमच्या डोळ्यासमोर नसेल तर तुम्ही त्या पदापर्यंत पोहोचू शकत नाही. पण बनण्यासाठी अगोदर आपल्या मनाची तयारी असते. मनामध्ये जसं की तुम्हाला म्हटलं की तुम्हाला चॉकलेट खायचंय की तुम्हाला चॉकलेट दिसतं समोर, दिसतं की नाही? अरे चॉकलेट म्हटलं काय दिसतं? वडापाव दिसतो का? म्हणजे अगोदर जी क्रिया पहा, अनेक असे साहित्यिक आपल्या मराठीमध्ये, आपल्या देशामध्ये होऊन गेले. त्यांचं साहित्य जर तुम्हाला वाचलं ना तुम्ही वेडे व्हाल. असे साहित्यिक आहेत. या साहित्यिकांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे. एखादं पुस्तक जर वाचलं ना तर माणसाच्या मनामध्ये असा परिणाम होतो की तो माणूस जो आहे तो घडतो, तो बनतो काहीतरी. आज मोठी मोठी माणसं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखी माणसं जी आहेत, जी घडली, जी बनली, कशामुळे घडली? अभ्यासामुळे घडली. आणि तुम्ही सुद्धा ढवण, तुम्ही सुद्धा आता आपला एक ढवण विद्यार्थी पहा, सचिन ढवण माहिती का? एका उच्च पद अधिकारी झालेला आहे. कशामुळे झाला तो? आणि त्याने इथून 5वी ते 7वी 10वीची जी पुस्तकं आहेत ती अभ्यासली, पुन्हा अभ्यासली, म्हणून तो उच्च पदावरती पोहोचला. तेव्हा आपल्या मनामध्ये पहिली फुनगाट बांधा, मला काय बनायचंय. शिक्षक दिनाच्या निमित्तानं आपण एक संकल्प करा आणि तरच आपण आपल्या जीवनाच्या त्या दिशेने पुढे जाऊ शकतो. आदर्श विचार घेऊन आपण आदर्श व्यक्ती बनू शकतो. घाणेरडे विचार घेऊन आपण कधी आदर्श व्यक्ती बनू शकत नाही. लक्षात ठेवा. विचाराने माणूस मोठा असेल, पैसा किती असू द्या. आजच्या काळामध्ये पाहतो आपण, सामान्य रोजाने काम करणारा माणूस सुद्धा त्याच्याकडे पैसा आहे. पण पैशाबरोबर जसं आपण एखाद्या माणसाची पैशी श्रीमंती पाहतो, त्याबरोबर आपल्या विचारांची श्रीमंती जर असेल तर समाजामध्ये तुम्हाला उच्च स्थान मिळू शकतं. म्हणून आदर्श विचार, चांगले विचार घेऊन आपण पुढे जाऊया. आणि आजच्या या 5 सप्टेंबर दिनाच्या निमित्तानं तुम्ही शिक्षक बांधवांना शुभेच्छा दिल्या, तुमचे आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्व शिक्षक बांधवांना निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. विश्राम.